जय जय रघुवीर समर्थ चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 8 समास 4 सूक्ष्म पंचभूते नाम। मागच्या समासामध्ये पुन्हा एकदा सूक्ष्म आशंका हेच सांगितलं गेलं, फक्त दुसऱ्या समासामधील सूक्ष्म आशंका आणि तिसऱ्या समासामधील सूक्ष्म आशंका याच्यात फरक आहे। दुसऱ्या समासामध्ये आपण ज्या सूक्ष्म आशंकेचा विचार केला तो सिद्धांत सांगण्याच्या आधीच आहे आणि त्या आशंका फेडण्यासाठी सद्गुरूंनी सिद्धांत सांगितला। तो सिद्धांत सांगितल्यानंतर जी विचार प्रक्रिया शिष्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि अधिक तो विषय नीट समजून घ्यावा असं त्याला वाटलं, म्हणून सिद्धांत कळल्यानंतर ज्या आशंका निर्माण झाल्या त्या आशंका पुन्हा एकदा सूक्ष्म आशंका या रूपातच मांडल्या गेल्या आणि म्हणून त्याही समासाचं नाव सूक्ष्म आशंका असंच दिलं गेलं। पण दोन्हीतला फरक काय आहे? एक सिद्धांत कळण्याच्या आधीच्या सूक्ष्म आशंका आहेत आणि दुसरा सिद्धांत कळल्यानंतर निर्माण झालेल्या सूक्ष्म आशंका आहेत आणि त्या सूक्ष्म आशंका फेडण्याचं काम आता या प्रस्तुत समासामध्ये समर्थांनी केलेलं आहे आणि त्या सूक्ष्म आशंका फेडण्यासाठी मागच्या समासामध्ये समर्थांनी योग वासिष्ठातील एक सूत्र सांगितलं होतं, स्वर्गे मृत्यू पाताले वा यत् किंचित सचराचरम सर्वं पंचभूतिकम राम षष्ठम किंचिन्न विद्यते। सर्व काही पंचभूतात्मक आहे, 6वं तत्व या संपूर्ण सृष्टीमध्ये कुठलंही नाही असं वसिष्ठ महामुनींचं वचन सांगितलं आणि तोच आधार शंकेसाठी झाला आणि ती शंका विचारण्यात आली की मूळ माया तर गुणेच्या पलीकडे होती, तिथं भूत कशी काय होती? आणि ही आशंका त्याचं निरसन गुरुदेवांनी करावं, सद्गुरूंनी करावं असं सांगण्यात आले आणि म्हणून हा समास आता प्रस्तुतचा त्याचा विचार आपल्याला करायचा। त्याची आशंका काय आहे? मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, वृत्ती करावी निवळ निमिष एक। निवळ करायची म्हणजे वृत्ती स्थिर ठेवाल तर मी जे सांगतोय ते कळेल, अन्य वृत्ती त्याच्यात मिसळल्या, व्यवहारातील विषय मिसळले तर तुम्हाला हे कळणार नाही असं समर्थ सांगतात। ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा प्रसवली म्हणून गुणक्षोभिणी। पुढे तुझं पासावं कोण? सत्व रज तमोगुण, तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते। आता प्रत्येक गुणापासून काहीतरी उत्पन्न झालेलं आहे। सत्वगुणापासून काय, रजोगुणापासून काय, तमोगुणापासून काय? मुळात मूळ माया आहे, त्याच्यातून गुणमाया, तिला गुणसाम्य अवस्था सांगितलं, त्या गुणसाम्यामध्ये असमतोल निर्माण झाला आणि गुणक्षोभ झाला, विस्फोट झाला। सध्याच्या विज्ञानाच्या भाषेत त्याला बिग बँग थिअरी असं म्हणतात। तो विस्फोट झाला आणि त्यालाच गुणक्षोभिणी, क्षोभ म्हणजे विस्फोट, ती गुणक्षोभिणी आहे आणि त्याच्यातून वेगळी वेगळी तत्व वेगळी झाली। त्याच्यातील तमोगुणापासून ही स्थूल सृष्टी झाली, रजोगुणापासून कर्म अधिक इंद्रिय झाली, प्राणतत्व झालं आणि सत्वगुणापासून अंतःकरण ज्ञान इंद्रिय अधिक निर्माण झाली असं वर्णन आपल्याला शास्त्रांमध्ये सापडतं। तर त्याचाच इथं अनुवाद समर्थांनी केलेला आहे आणि ही सगळी भूत प्रकट झाली, ती तत्वांमध्ये विस्तारली आणि तमोगुणापासून ही स्थूल सृष्टी निर्माण झाली। तर आशंका ही आहे की मूळ माया ही गुणांच्या पलीकडे आहे, मग तिथं भूत कशी काय निर्माण झाली? तिथं भूत होती असं कसं म्हणता येईल?
कारण वसिष्ठांनी तर पंचभौतिक सगळं आहे असं सांगितलं. तर याच्यामध्ये सिद्धांत असा आहे की सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं तर सगळं कळतं, स्थूलामध्ये आपण घोटाळत राहिलो तर याचा अर्थ कळणार नाही. मुळात शास्त्रीय नियम असा आहे की कारण गुणा कार्येषु प्रवर्तन्ते. जर कारणामध्ये ते गुण असतील तर ते कार्यामध्ये प्रकट होते, कारणामध्ये ते गुण नसतील तर कार्यामध्ये प्रकट होणार नाही. दुधामध्ये दही बनवण्याचा गुण आहे म्हणून दुधापासून दही बनू शकतं. दही बनेलच असं नाही, पण पाण्यापासून कुठल्याही परिस्थितीत दही बनू शकत नाही. तुम्ही कितीही प्रयोग करा पाण्यावरती, पण पाण्यापासून काही दही बनणार नाही. दुधापासून दही बनू शकतं, प्रत्येक वेळेलाच बनेल असं नाही, पण दुधामध्ये दही बनण्याचे गुण असल्यामुळं दुधाचं दही बनतं, नाहीतर दही बनणार नाही. तसं कारण गुणा कार्येषु प्रवर्तन्ते या नियमानुसार जर गुणक्षोभ झाला आणि त्याच्यातून विविध गुण प्रकट झाले आणि त्या गुणांपासून मग काही सृष्टी झाली, काही जीव मात्र झाला, अन्य काही अंतःकरण अधिक प्राणतत्व इत्यादी इत्यादी उत्पन्न झालं, तर ते मुळात होतं म्हणून झालं, मुळात नसतं तर झालं नसतं. फक्त ते प्रकट नव्हतं म्हणून त्याला अव्याकृत असं आधी म्हटलं. त्याच्याही आधी मूळ माया आहे, तर त्यामध्ये बीज रूपामध्ये हे सगळं होतं. ते बीज रूपामध्ये होतं, नंतर ते प्रकट झालं. आणि म्हणून मूळ मायामध्ये सुद्धा बीज रूपामध्ये ही पंचमहाभूत आहेत असं मान्य करावं लागतं, नाहीतर त्याचं उत्तर सापडत नाही. आणि म्हणून मुळात ते आहे, मूळ माया पंचभौतिक आहे. श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. श्रोत्यांनी हा विवेक करायला हवा की मुळामध्ये ते होतं म्हणून त्याच्यात आलेलं आहे, नाहीतर ते येणार नाही. पण पंचभूत जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, पंचभूतांचा स्वभाव कळणार नाही, तोपर्यंत मूळ मायेचाही स्वभाव कळणार नाही. म्हणून या समासामध्ये समर्थांनी पंचभूत कशी आहेत हे समजून घ्या म्हणून सांगितलं, आणि सूक्ष्म रूपात पंचभूत कशी आहेत आणि ती स्थूल कशी झाली हे समजून घ्या असं सांगितलं. स्थूल रूपातील पंचभूत ही आपल्याला सृष्टीमध्ये पाहायला मिळतात, पण ती मूळ मायेमध्ये सूक्ष्म रूपात सुद्धा होती, बीज रूपात होती, हे नीट लक्षात घ्या असं सांगितलं. आणि ती पंचभूत त्यांची लक्षणं, दोन दोन लक्षणं प्रत्येकाची सांगितलेली आहेत. त्यामध्ये समर्थ म्हणतात की भूतांची ओळख करून घ्या. जे काही जड आहे आणि कठीण आहे त्याला पृथ्वी तत्व म्हटलं, जे मृदू आहे आणि ओलसर आहे त्याला आपतत्व म्हटलं, जे उष्ण आहे आणि प्रकाश रूप आहे त्याला तेजतत्व म्हटलं, जे चैतन्य रूप आहे, चेतना स्वरूप आहे आणि चंचल आहे त्याला वायुतत्व म्हटलं, आणि जे शून्य म्हणजे अभावात्मक आहे आणि निश्चल आहे त्याला आकाशतत्व म्हटलं. अशी ही पंचभूत आहेत. पंचमहाभूत यांची ओळख अशा पद्धतीनं होते असं समर्थ म्हणतात. या त्रिगुणांच्या पलीकडं जे आहे त्याचा अतिसूक्ष्म विचार अत्यंत तत्परपणे करावा लागतो. आता ही तत्व सुद्धा कर्दमरूप आहेत. सगळी सृष्टीत मुळात कर्दमरूप आहे. कर्दम याचा अर्थ चिखल. चिखलामध्ये सगळ्या गोष्टी मिसळलेल्या असतात, बरोबर आहे ना. म्हणून कर्दमरूप पंचभूत कशी आहे याला पंचीकृत पंचमहाभूते असं म्हणतात. आणि अपंचीकृत हे तात्विक रूप आहे, ज्याला आपण सध्याच्या भाषेत म्हणायचं तर हायपोथेटिकल आहे. प्रत्यक्षात नाहीये, पण समजून घ्यावं म्हणून कल्पनेच्या स्तरावर हायपोथिसिस करण्यासाठी, त्याची संकल्पना प्रकट करण्यासाठी म्हणून ते मानायचं आहे. अपंचीकृत रूपामध्ये म्हणजे शुद्ध रूपामध्ये महाभूत मानायचं आहे. पण प्रत्यक्षामध्ये सृष्टीमध्ये शुद्ध असं काहीच नाहीये. जर शुद्ध महाभूत झालं तर तेच परब्रह्म होऊन जाईल. कारण परब्रह्माचं एक लक्षण काय सांगतात, विमल, ज्याच्यात मल नाहीये, ज्याच्यामध्ये अवयव नाहीये, ज्याच्यामध्ये संमिश्रण नाहीये, ज्याच्यात मिक्सचर नाहीये, तेच तर परब्रह्म आहे. बाकी जे संमिश्रित आहे, मिक्स्ड आहे, तीच माया आहे आणि मायेचंच लक्षण चाललंय. म्हणून अपंचीकृत
असणारं म्हणजे शुद्ध रूपात विमल रूपात असणारं जे पंचभूत आहे हे फक्त कॉन्सेप्च्युअल आहे. इट इज जस्ट अ कॉन्सेप्ट, इट इज नॉट द रियालिटी. मुळात ते तसं नाहीये. ते समजून घेण्यासाठी तात्विक रूपामध्ये समजून घेण्यासाठी आहे. पण सगळी महाभूत ही पंचीकृत आहेत म्हणजे मिक्सचर आहे. आणि त्याच्यामध्ये शास्त्रांमध्ये असं दिलेलं आहे की पंचीकृत एक भूत घेतलं कोणतंही आकाश पृथ्वी तेज कोणतंही घ्या तर त्याच्यामधला 50% भाग हा त्या तत्वाचा असतो आणि उरलेली 4 तत्व ही 12.5% हिशोबामध्ये त्याच्यात असतात. 12.5 गुणिले 4 केलं तर 50% होतात आणि उरलेले 50% असं मिळून 100% होतात. म्हणून जर पंचीकृत आकाश तत्व आपण घेतलं तर त्यामध्ये 50% आकाश तत्व आहे आणि 12.5% पृथ्वी आप तेज आणि वायू ही तत्व आहेत. तसंच अन्य तत्वांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि हेच सृष्टीचं खरं रूप आहे. जे पंचीकृत आहे म्हणजे संमिश्र आहे आणि जे अपंचीकृत आहे ते मात्र कॉन्सेप्च्युअल आहे, समजून घेण्यासाठी ते आहे. मुळात ते तसं नाहीये. आणि म्हणून इथं समर्थांनी आपल्याला आकाश तत्वामध्ये पृथ्वी कशी शोधायची, आकाश तत्वामध्ये आप कसं शोधायचं, तेज कसं शोधायचं आणि वायू कसा शोधायचा हे दाखवलं. आकाश तत्वात तर आकाश तत्व असणारच आहे. तसंच प्रत्येक तत्वामध्ये इतर तत्व कसं आहे हे सांगितलं. सुरुवातीला त्यांनी आकाश तत्वामधले पृथ्वी सांगितली. तर आकाश तत्वाचा विचार जर केला, धारण करा असं समर्थ म्हणतात. आकाश स्वतः कसा आहे, अवकाश रूप आहे आणि शून्य आहे. शून्य म्हणजे अभावात्मक आहे. जो अभाव आहे, शून्यत्व आहे, तेच अज्ञान आहे. जे अज्ञान आहे त्याला जड म्हणतात, त्याला जाड्य म्हणतात. जाड्य काय असतं, जडता. जडता हीच पृथ्वी आहे. म्हणजे आकाश तत्वामध्ये पृथ्वी सिद्ध झाली. बर, आकाश स्वतः मृदू आहे, आपल्याला माहिती आहे. ते मृदूपणा हेच काय आहे, आपतत्वाचं लक्षण आहे. म्हणून आपतत्व सिद्ध झालं. आता अज्ञानामुळे काहीतरी भास वाटायला लागतो. शून्यत्व म्हणजे अभाव, अभाव हेच अज्ञान. मग अशी बघितलं तर तो जो काही भास आहे तो भास हेच तेजाचं स्वरूप आहे. तेजाचं तत्व काय सांगितलं, भास रूपामध्ये तेज सुद्धा त्याच्यात आलं. आता वायू तत्व कसं आहे, तसं म्हटलं तर वायू आणि आकाश याच्यात भेद आहे का, भेद सांगणं कठीण आहे. कारण जितकं आकाश स्तब्ध असतं वायू सुद्धा तितकाच स्तब्ध असतो. पण वायूतील निरोध अंश जो आहे, आकाशातील निरोध अंश आहे, तो निरोध अंश हेच वायू तत्वाचं लक्षण आहे. म्हणून आता आकाशामध्ये वायू सिद्ध झाला. ती 12.5% सगळं गणित झालं आणि आकाशामध्ये आकाश तत्व आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अशा प्रकारे पंचीकृत आकाश ह्या महाभूताचं लक्षण समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. म्हणून आकाश तत्व हे या 4ही अन्य आकाशभूत हे महाभूत हे या 4ही अन्य महाभूतांनी सिद्ध नियुक्त असलेलं सिद्ध झालेलं आहे. आता आकाश झालं, वायू तत्वामध्ये पंचभूत कशी आहेत ती बघूया. असं समर्थ म्हणतात. आता ज्याप्रमाणे अत्यंत हलकं एखादं फूल असतं, अगदी हलकं फुलकं असतं बघा, पण त्याच्यात काहीतरी जडांश आहे की नाही, काहीतरी वजन त्याला आहे की नाही, अगदी सूक्ष्म रूपामध्ये तरी काहीतरी मिलीग्रॅम मध्ये तरी त्याला वजन आहे की नाही, आहे. तसं तेच त्याचं जडत्व आहे. म्हणून वारा जरी चंचल असला तरी तो अत्यंत कठोर असतो. अरे वायूमुळं झाडं मोडू शकतात, कडकडाट होतो, म्हणजे त्याच्यातलं ते जडत्व आहे. हे जे जडत्व आहे हेच वायू तत्वातील पृथ्वी तत्व आहे. तिथे एक छोटीशी आशंका घेतली की बाबा त्या मूळ मायेच्या वेळेला सृष्टी निर्माणच झालेली नाही, मूळ मायेचं चिंतन करतोय आपण. मूळ मायेमध्ये पंचभूत कशी आहेत हा प्रश्न आहे, बरोबर ना. ती आशंका सद्गुरू फेडतायत. तर त्यानं प्रश्न विचारला, किती जागा आहे बघा तो श्रोता, किती जागा आहे. तो म्हणतो, गुरुदेव तुम्ही पंचमहाभूत बोलताय, मूळ मायेबद्दल बोलताय, पण मूळ माये तर सृष्टी निर्माणच नाही झाली अजून, मग झाडं कशी काय मोडतील वायूनं. सद्गुरू हसले आणि म्हणाले, बाळा बरोबर आहे तू म्हणतोस ते, झाडं निर्माण नाही झाली, पण झाडं
निर्माण झाली नसली तरी मोडण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे की नाही, त्या वायूमध्ये, ते तुला लक्षात यावं म्हणून मी ते झाडांचं उदाहरण देतो. शिष्याची आशंका दूर झाली. आता सद्गुरू पुढे म्हणतात, सूक्ष्म रूपामध्ये आता शक्ती कठीण रूपात असते ती लक्षात यावी म्हणून तुला सांगितलं. ज्याप्रमाणे एखादी ठिणगी छोटीशी असते, त्याच्यात थोडी तरी उष्णता असते की नाही, का उष्णता नसते त्याच्यात? छोटी ठिणगी आहे पण उष्णता असते ना, म्हणजे उष्णता मान्य करावी लागते त्या ठिणगीमधली. तसंच या वायूमधील कठीणपणा सुद्धा मान्य करायला पाहिजे. अर्थात वायूमध्ये मृदूपणा आहे, तो काही वेगळा सांगायला नको, तेच आपतत्व आहे असं सांगितलं. त्या वायूमध्ये जो भास निर्माण होतो तो भासच काय आहे? तेजतत्व आहे. वायू स्वतः वायू आहे, चंचल आहे. वायूमध्ये वायू महाभूत आहे, सांगायची गरज नाहीये. आणि सगळ्यांना आकाश व्यापून आहे, अर्थात ते वायूला सुद्धा व्यापून आहे, म्हणजे वायूमध्ये आकाश तत्व आलं. अशा प्रकारे पंचीकृत वायू हे महाभूत इथं सांगितलं गेलं. आता पुढं तेजामध्ये उरलेली 4 महाभूत कशी आहेत ती बघूया. तेजामध्ये जो भास निर्माण होतो, तो भास हा कधी प्रखर कठीण वाटतो, तर कधी तो मृदू, अत्यंत, उदाहरण आहे आपल्याला, अत्यंत तेजपुंज असणारा असा सूर्य भगवान दुपारचा, हा कसा वाटतो आपल्याला? सहन करायला कठीण आहे, डोळ्याला पाहवत नाही, कठीणपणा आहे त्याच्यामध्ये, कठोरपणा आहे. आणि तो चंद्र, सुंदर असा चंद्र, शरद पौर्णिमेचा चंद्र असेल तर किती सुखावह वाटतो, तो मृदू आहे. जे कठीणत्व आहे तीच पृथ्वी तत्व आहे तेजामधले, आणि जो मृदूपणा आहे तोच आपतत्व आहे असं सांगितलं. आणि तेजामध्ये तेज आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये, ते स्वतः सिद्धच आहे. तेजामध्ये जे चंचलत्व आहे, तेज तत्वामध्ये चांचल्य आहे आपल्याला माहिती आहे, तेच वायू तत्व आहे. आणि तेजामध्ये जे निश्चलत्व सुद्धा आहे, स्थिर झालेले जो भाव आहे, तोच आकाश तत्व सुद्धा आहे. अशा प्रकारे पंचीकृत तेज महाभूत सुद्धा समर्थांनी इथं समजावून सांगितलेलं आहे. आता आप नावाचं जे काही महाभूत आहे त्याच्यामध्ये उरलेली 4 महाभूत कशी आहेत ती बघून घ्या. जे आप तत्व, ज्याचा ओघ वाढला तर आपल्याला तो कठोर वाटतो. पाण्याचा मार आपण शब्द वापरतो बघा, पाण्याचा मार भयंकर असतो. पाण्याचा मार बसला त्याला, तर मार बसतो याचा अर्थ त्याच्यात कठीणपणा आहे की नाही. जो कठीणपणा आहे तोच काय झाला? पृथ्वी तत्व झाला. पाणी स्वतः मृदू असतं हे काही वेगळं सांगायला नको, तेच आपतत्व. आपतत्वात आपतत्व स्वतः सिद्ध आहे. आता त्याच आपतत्वामध्ये जो मृदूपणाचा भास आहे तो भासच तेजतत्व आहे. त्या आपामध्ये जो स्तब्धपणा आहे तोच वायू तत्वाचा त्याच्यामध्ये येणारा समावेश होतो. आणि आकाश तर सगळ्यांनाच व्यापून आहे, ते आपतत्वामध्ये सुद्धा आहे, म्हणून आपतत्वातील वायू आकाश तत्व सुद्धा सिद्ध झालं. अशा प्रकारे पंचीकृत आपतत्व इथं सद्गुरूंनी, समर्थांनी आपल्याला सांगितलं. आता पृथ्वीमध्ये उरलेली 4 तत्व कशी आहेत हे बघून घेऊया. पृथ्वीचं लक्षण कठीण आहे, बरोबर आहे. त्या कठीणपणामध्ये सुद्धा काही मृदू अंश असतो, कोमल अंश असतो, बरोबर आहे. तो कोमल जो भाग आहे तो भाग काय आहे? तोच आपतत्वानं युक्त आहे. कठीणपणाचा जो अनुभव येतो, तो भास वाटतो, तो भास काय आहे? तेजतत्व आहे. कठीण पदार्थामध्ये निरोध करण्याचं सामर्थ्य आहे, अगदी अटकाव करण्याचं, अडवून धरण्याचं सामर्थ्य आहे. जसं भिंत तुम्ही पार करू शकत नाही, भिंत तुम्हाला अडवते, पुढे जाऊ देत नाही, हा जो अटकाव करण्याचं सामर्थ्य, निरोध सामर्थ्य आहे, तेच वायू तत्व आहे. आणि आकाशाचं सांगायलाच नको, आकाश तर सगळ्यांनाच व्यापून आहे, ते पृथ्वी तत्वालाही व्यापून आहे, म्हणून पृथ्वी तत्वामध्ये सुद्धा काय झालं? आकाश तत्व समाविष्ट झालं. अशा प्रकारे पंचीकृत पृथ्वी महाभूत सुद्धा इथं समर्थांनी आपल्याला
सांगितलेलं आहे. म्हणून पुढं असं सांगितलं की आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना, आकाश परते होईना तिळ मात्र. आणि सगळ्यांचा नाश होतो पण आकाशाचा नाश होताना दिसत नाही असं भासतं. आणि एका महाभूतामध्ये उरलेली महाभूत कशी आहेत हेही आपण पाहिलं. पण हे वरवर पाहिलं तर कळणार नाही, संदेहच वाढत जाईल, भ्रांती वाढत जाईल. आणि म्हणून सूक्ष्म दृष्टीने पाहता सर्व काही वायू आहे असंच वाटतं. सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसते. सगळं काही कर्तृत्व वायू तत्वामध्ये आहे असं वाटतं, कारण त्याच्यामध्ये चांचल्य आहे. त्यामुळं सूक्ष्मात आतमध्ये अगदी त्या मूळ मायेपर्यंत आपण चिंतन करत 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 गेलो तर वायू तत्वाचंच प्राधान्य आपल्याला दिसून येतं. कर्तृत्वाच्या दृष्टीनं वायू तत्वाचंच प्राधान्य दिसून येतं. म्हणून माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभौतिक. म्हणून मूळ माया सुद्धा पंचभूतात्मक आहे. इतकंच नव्हे, त्रिगुण सुद्धा पंचभूतात्मक आहे. गुण पण निर्माणच झाले ना, जे झाले त्याला भूत असं म्हणतात. भू भव धातूपासून भूत शब्द आहे. भू म्हणजे होणे. मग त्रिगुण सुद्धा झालेले आहेत म्हणून तेही पंचभूतात्मक आहेत असं समर्थ म्हणतायत. आणि भूत आणि गुण मिळवले की 8 झाले. 3 गुण आणि 3 गुण आणि 5 भूते महाभूते मिळून 8, म्हणून त्याला अष्टधा प्रकृती असं म्हटलेलं आहे. म्हणून अष्टधा प्रकृती सुद्धा महाभूतांनीच युक्त असणारी आहे. शोधून पाहिल्या विण संदेह धरणे मूर्खपण, याची पाहावी ओळखणं सूक्ष्म दृष्टी. म्हणून सूक्ष्म दृष्टीनं चिंतन करत 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 अनुसंधान करत आतमध्ये शिरलं की सगळ्या सृष्टीचं सत्य आपल्याला दिसून येतं. गुणांपासून भूत निर्माण झाली आणि ती स्पष्ट झाली, ती जडत्वाला आली आणि त्यालाच तत्व असं म्हटलं गेलं. म्हणून या तत्वांची जर विवंचना केली, पिंड आणि ब्रह्मांड या सर्वांचा जर विचार केला तर हे सगळं कळतं की पिंडी तेच ब्रह्मांडी आहे आणि ब्रह्मांडी तेच पिंडी आहे. म्हणून याला भूतकर्दम बोलिला. मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तो भूतकर्दम आहे. म्हणजे एका भूतामध्ये दुसरं भूत मिसळलेलं आहे, महाभूत मिसळलेलं आहे. सूक्ष्म संकेते बोलिला दाविला, ब्रह्मगोळ उभावला तत्पूर्वी. म्हणून या संमिश्र झालेल्या पंचीकृत असणाऱ्या महाभूतांपासूनच हा ब्रह्मगोळ सगळा निर्माण करण्यात आलेला आहे. या ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी जै झाली नव्हती सृष्टी, मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी. म्हणून जेव्हा सृष्टी निर्माण झाली नव्हती तेव्हा सुद्धा ही पंचभूत बीज रूपामध्ये होतीच होती, याबद्दल शंका घेऊ नका हे समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. आता सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माये अविद्येचे बंड ऐलीकडे, त्यावेळेपासून हे सगळं आहे. आता सप्तकंचुक प्रचंड हे ब्रह्मांड कोणतं आहे? पंचमहाभूत, अहंकार आणि महत्तत्व म्हणजे बुद्धी, ब्रह्मांडाची बुद्धी, त्याला महत्तत्व असं म्हटलं. याला सप्तकंचुक असं म्हटलेलं आहे. ह्या प्रकारचं ब्रह्मांड आहे. हे सगळं व्हायच्या आधी काय काय झालंय बघा. ब्रह्मा विष्णू महेश हा अलीकडचाच विचार आहे, म्हणजे परब्रह्माच्या अलीकडचाच विचार आहे, मूळ मायाच्या अलीकडचा विचार आहे. पृथ्वी मेरू सप्तसागर अलीकडचे आहेत, अनेक लोक आहेत, चंद्र सूर्य तारांगण सगळी सप्तद्वीप आहेत, 14 भुवन शास्त्रात सांगितली आहेत, शेष कुर्म सप्त पाताळ सांगितले, 21 स्वर्ग सांगितले, 8 दिक्पाळ सांगितले, 33 कोटी देव. आता याचे 2 अर्थ, 33 कोटी संख्यात्मक, 33 कोटी संख्या 33 crores किंवा 33 प्रकारचे देव. दोन्ही पद्धतीनं याला पाहता येतं. 33 प्रकार, कोटी याचा अर्थ प्रकार, 33 प्रकारचे देव हे सगळे अलीकडे आहेत. मग त्याच्यात 12 आदित्य आले, 11 रुद्र आले, 9 नाग आले, 7 ऋषीश्वर आले, सप्तर्षी ज्यांना म्हणतात, आणि देवांचे अनेक अवतार हे सगळे अलीकडे झालेले आहेत, मूळ मायेच्या अलीकडे आहेत, परब्रह्माच्याही अलीकडे आहेत. मग मेघ आहे, मनु आहे, चक्रवर्ती आहेत, नाना जीव झालेले आहेत, हे सगळे अलीकडचे लोक आहेत. सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाचे केवळ, मागा निरोपिली सकळ पंचभूतिक. आणि म्हणून हा जो सगळा विस्तार मूळ मायेच्या अलीकडचा आहे, हा मूळ मायेच्या अलीकडे असणारा विस्तार हा सगळा तिच्यामुळे आहे, तिच्यामध्ये ते गुण आहेत म्हणून पुढे झाले. त्यामुळं मूळ माया पंचभौतिकच आहे. बीज रूपात का असेना, सूक्ष्माति सूक्ष्म रूपात का असेना,
ती पंचभौतिक आहे हे मान्यच करावं लागेल. आणि म्हणून सूक्ष्मभूते जे बोलिली तेची पुढे जडत्वा आली, ते सकळही बोलिली पुढीले समासी. कशा पद्धतीनं ती जडत्वाला आली आणि मग सृष्टी कशी झाली पुढं, हे मी पुढे सांगितलेलं आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून पंचभूते पृथकाकारे पुढे निरूपिली विस्तारे, ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी. आता इथं पंचीकृत रूपामध्ये सूक्ष्म रूपातील मूळ मायेच्या अंतर्गत येणारी पंचमहाभूत समर्थांनी सांगितली. आता जेव्हा ती जडत्वाला आली आणि वेगळी वेगळी झाली, त्यावेळेला ती कशी झाली हे मी वर्णन पुढच्या समासात केले असं समर्थ सांगतात. आणि मुख्य सिद्धांत बोलतात, पंचभौतिक ब्रह्मगोळ जेणे केले हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे. म्हणून हे सगळं पंचभूतात्मक जे काही आहे, स्थूल आहे, हे सगळं सांडून त्या परब्रह्मापर्यंत तुम्ही पोहोचा. आणि फार सुंदर याला दृष्टांत समर्थ देतात. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया. म्हणून दृश्याचे पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता. म्हणून ज्याप्रमाणे आपण महाद्वार पार करतो आणि भगवंताच्या मंदिरामध्ये भगवंताच्या समोर गाभाऱ्यापाशी जाऊन उभे राहतो, तसं ही पंचभूतात्मक महाद्वार ओलांडा, पलीकडे जा त्याच्या, आणि मग परब्रह्मरूप देवाचं दर्शन तुम्ही घ्या असं समर्थ म्हणतात. एवं पंचभूतांचेच दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रोती करुणी अवकाश श्रवण करावे. अशा प्रकारे श्रोत्यांनी हे सगळं छान श्रवण करावं आणि त्याचं चिंतन करावं असं समर्थ सांगतात. आणि हा अप्रतिम असणारा हा समास समर्थ पूर्ण करतात. इति श्री दासबोधे गुरुश्रेष्ठ संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चतुर्थ. जय जय रघुवीर समर्थ.